नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, उद्या आहे शेवटचा म्हणजेच 5वा सोमवार. बघता बघता श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार येऊन गेला. सोबतच आहे पिठोरी अमावस्या आणि सोमवती अमावस्या. तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 5व्या श्रावण सोमवारची शिवामूठ, पूजाविधी, शुभमुहूर्त, उपाय, तसेच सोमवती अमावस्या असल्यावर श्रावणाचा उपवास धरायचा की नाही हेही आपण पाहणार आहोत. आणि पिठोरी अमावस्या आणि सोमवती अमावस्येबद्दलही माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच उद्याचा म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार जर आपण धरणार असाल तर कॉमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. 2 सप्टेंबर 2024 हा 5वा आणि शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे. हा श्रावण सोमवार अत्यंत दुर्मिळ असा आहे, कारण याच श्रावण सोमवारी पोळा हा सण आहे, सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या आणि 5वा श्रावण सोमवारही असणार आहे. 5वा श्रावण सोमवारी आपल्याला शिवामूठ ही सातू आहे. तर सातू म्हणजे धान्य. तर सातू म्हणजे ओट्स, गहू, राई आणि तांदूळ यासारखी धान्ये आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण संपूर्ण धान्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. त्यामध्ये फायबर, बी विटॅमिन, आयर्न आणि खनिजे असतात, जे आपल्यापैकी बहुतेकांच्या स्वयंपाकघरातही असते. तरीही क्वचितच लोकांना याबद्दल माहिती आहे. त्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असते आणि तसेच जीवनसत्वे आणि पोषक घटके असतात. हे एक पौष्टिक धान्य आहे. अशा प्रकारे ही सातूची माहिती असते. तर यंदा सातू म्हणजे तुम्ही ओट्स, गहू, राई, तांदूळ यापैकी कोणत्याही एकाची मूठ शिवामूठ म्हणून वाहू शकतात. तसेच शिवामूठ म्हणताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जाप सतत करत राहायचा आहे. प्रमाणे पूजा ही सकाळी 11:15 दुपारी 2:50 असणार आहे. स्नानादी करून स्वच्छ कपडे, घरातील परिसर स्वच्छ करून घरातल्या मंदिरामध्ये स्वच्छता करायची, महादेवाचा अभिषेक करायचा, संकल्प घ्यायचा की मी हा शेवटचा उपवास करत आहे. त्यानंतर उपवासाचे पदार्थ बनवायचे, नैवेद्य बनवायचे आणि असे म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारी बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून ते बेलपत्र शिवलिंगावर वाहायचे. त्यावर पाणी, जल ओतायचे, आपल्या मनातील इच्छा सांगायची, प्रकट करायची. आपल्याकडून या श्रावणात काही चुका झाल्या असतील त्याबद्दल माफी मागायची आणि हात जोडून नमस्कार करायचा. या सोमवारी सोमवती अमावस्या ही आहे. सोमवती अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5:21 सुरू होईल आणि 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7:24 समाप्त होणार आहे. तर मग आपण सोमवती अमावस्या का बरी साजरी करतो? तर या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करतात, महादेव आणि पार्वती देवीची पूजा करतात, आपल्या सौभाग्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रत करतात. तसेच देवीला शृंगार आणि तिची ओटीही भरतात. असे केल्याने त्यांना अखंड सौभाग्याचं वरदान प्राप्त होते. तर या सोमवती अमावस्येला आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते आपण बघूया. सोमवती अमावस्येला वाईट शक्ती सक्रिय होतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमीच्या जवळ जाऊ नये. सोमवती अमावस्येच्या दिवशी मांसाहार करायचा नाही, तसेच मद्यपानही करायचे नाही. घरामध्ये शांतता राखायची. कोणत्याही प्रकारच्या भांडणात आपण सहभागी व्हायचे नाही. या दिवशी शुभ कार्य जसे की लग्न असे वैवाहिक कार्य करायचे नाही. तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू नाही करायचे. सोमवती अमावस्या ही पितरांना समर्पित आहे.
या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून दान वगैरे करायचे. राग अहंकार टाळायचा. स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीला त्रास द्यायचा नाही. तसेच या दिवशी लाल मसूर, चणे, मुळा इत्यादी वस्तू खाणे टाळावे. आता आपण पाहिले सोमवती अमावस्येबद्दल. आता आपण बोलणार आहोत पिठोरी अमावस्येबद्दल. हिंदू धर्मामध्ये पिठोरी अमावस्या पितरांना समर्पित आहे. स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व आहे. पिठोरी अमावस्येला पितॄंना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. पिठोरी अमावस्येला पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीसह 64 देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे याला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तर यावर्षी पिठोरी अमावस्या कधी आहे ते पाहूया. तिथीनुसार 2 सप्टेंबर 2024 रोजी पिठोरी अमावस्या आहे. पहाटे 6:48 सुरू होईल, तर अहोरात्र ती तिथी राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 ती संपणार आहे. पिठोरी अमावस्येला व्रत करतात. हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात. 64 योगिनींच्या चित्राची कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायू अपत्य होतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठीही पूजा करण्यात येते. म्हणजे काय, तर कोणत्याही विवाहित स्त्रीला मूलबाळ होत नसेल तर त्यांनी पिठोरी अमावस्येचे व्रत केले पाहिजे. या दिवशी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर ब्राह्मी, माहेश्वरी आणि इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदळाच्या रासवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. त्याच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या दिवसाला मातृदिनही म्हटले जाते, कारण स्त्रिया आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी, त्यांच्या चांगल्या सक्सेससाठी हा पिठोरी अमावस्येचा व्रतही करतात. अमावस्येला कोणते उपाय करायचे ते आता आपण पाहणार आहोत. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची. त्यानंतर पांढरे कपडे घालायचे. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करायचे. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळायचे. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आणि ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. पिठोरी अमावस्येला सायंकाळी काय करायचे ते आता आपण पाहूया. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर दिवे लावायचे. ताटात मिठाई, फळे, फुले, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवायचा. हे दिवे तुम्ही शिवमंदिरातही ठेवायचे. यामुळे जीवनात संकटे दूर होतात आणि आपल्या पितरांनाही शांती मिळते. तर पिठोरी अमावस्येला सायंकाळी शिवाची पूजा करायची. तांब्याचे दान अवश्य करायचे, कारण की तांब्याचे भांडे दान करणे या दिवशी शुभ मानले जाते. मित्रांनो, उद्या सोमवती अमावस्या, 5वा म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार आणि पिठोरी अमावस्या या 3 त्रिवेणी योगांमध्ये आपण आपल्या राशीतील कोणते ग्रह खराब आहेत आणि त्यांना आपण कसे ठीक करायचे हे आता उपाय आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सूर्यग्रहाची महादशा प्रभाव चालू जर असेल तर सोमवती अमावस्याच्या दिवशी माणिक, गहू, गवळ, केशर, सोने आणि तांबे दान करणे शुभ आहे. एखाद्याला चंद्रग्रहाची महादशा असेल तर त्याने तांदूळ, कापूर, मोती, शंख, चांदीचे दान करावे. यामुळे चंद्राची स्थिती मजबूत होते. ज्या कोणाला मंगळाची दिशा आहे त्यांनी गहू, मसूर, चंदन, जमीन दान करणे शुभ आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर राहू खराब असेल तर त्याने या दिवशी उडीद, गोमेद, घोंगडी आणि सप्तधना दान करणे शुभ आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु हा प्रभावी करायचा असेल तर त्याने साखर, तूप, मध, पिवळे धान्य, सोने, पुष्कराज यांचे दान करावे. शनी महादशा टाळण्यासाठी या दिवशी तिळाचे तेल, लोखंडी धातू आणि छत्री दान करायची.
यामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होतो. बुधाची महादशा टाळण्यासाठी हिरवा मूग, पन्ना, पितळेचे भांडे, कापूर आणि पुस्तके दान करणे अत्यंत चांगले. केतू जर तुमच्या कुंडलीत खराब असेल तर या दिवशी लसूण, तीळ, घोंगडी, कस्तुरी, उडीद यासारख्या वस्तूंचे दान करावे. शुक्राची महादशा टाळण्यासाठी शोभेच्या वस्तू, हिरे, स्फटिक, चांदी आणि साखर यांचे दान करणे शुभ आहे. तर ही होती सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या आणि 5व्या श्रावण सोमवारबद्दलची डिटेल माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.